नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज आपण पीएफ वर्क सिरीज मधला पार्ट 2 घेऊन आलो. याच्यामध्ये आपण शिकणार आहोत पीएफ केवायसी कसं करायचंय. त्यासाठी सर्वप्रथम पहा मित्रांनो, पीएफ क्लेम तुमचा पण अडकलाय का, किंवा केवायसी पेंडिंग असं दाखवतंय, किंवा पीएफ काढायचा आहे आणि तर ही एक चूक करू नका ज्यामुळे तुम्हाला खूप मोठा दंड बसेल. तर ती चूक कुठली आणि ह्या पीएफ ची केवायसी करायची कशी या संदर्भात कंप्लीट माहितीचा व्हिडिओ हाच आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला बघा, सर्वप्रथम मित्रांनो, पार्ट 1 मध्ये आपण पहिल्या भागात पाहिले की पीएफ चा पासवर्ड रिसेट कसा करायचा आहे, आणि आजचा आपला पार्ट 2 ज्याच्यामध्ये पीएफ केवायसी अपडेट कशी करायची किंवा पीएफ केवायसी कशी करायची. मग पीएफ केवायसी म्हणजे नेमकं काय मित्रांनो? पीएफ केवायसी म्हणजे काय की तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक हे सगळं ईपीएफओ च्या यूएन अकाउंटला लिंक करणं होय. आता जोपर्यंत तुमची केवायसी होत नाही तोपर्यंत पीएफ क्लेम, पेन्शन क्लेम, ऍडव्हान्स असं काहीच तुम्हाला मिळणार नाही. आणि तुम्हाला व्हिडिओच्या एंड पार्ट मध्ये मी जे सांगितलंय की सगळ्यात मोठी चूक करू नका, ती चूक कुठली हे व्हिडिओच्या एंड पार्ट मध्ये तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. सर्वप्रथम पहा मित्रांनो, आता खूप लोक म्हणतात बघा की सर क्लेम टाकलाय पण रिजेक्ट झालाय, केवायसी पेंडिंग दाखवतंय, एम्प्लॉयरचा अप्रुव्हल बाकी आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या बरोबर होत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. बघा, आपण सर्वप्रथम पीएफ च्या ऑफिशियल वेबसाईट वरती आलो. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी ऑलरेडी दिलेली आहे आणि या लिंक वरून तुम्ही इथे आलात. आता तुम्हाला यूएन आणि पासवर्ड हा तुमचा टाकायचा. तर इथं तुम्ही तुमचा सर्वप्रथम यूएन नंबर आणि पासवर्ड फिल करून घ्यायचा आहे, जो की मी ऑलरेडी आता तुम्हाला सेट करून दाखवला होता. आपण सर्वप्रथम तो इथे टाकूयात आणि साइन इन नावाच्या बटनाला क्लिक करूयात. आता इथं तुम्ही जसं क्लिक करता तसं तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल असेल त्याच्यावरती एक ओटीपी जातो बघा. आणि हा ओटीपी सर्वप्रथम आपल्याला फिल करायचा आहे आणि त्यानंतर म्हणजे तुम्ही लॉग इन होणार आहे. आता हे लॉग इन करण्यासाठी हा ओटीपी गेलेला आहे, तर आपण तो ओटीपी सर्वप्रथम इकडे फिल करून घेऊयात मित्रांनो. ओटीपी टाकलेला आहे, आपण सबमिट या बटनाला क्लिक करूयात. आता इथे सबमिट केल्याच्या नंतर लोडिंग असं आपल्याला दाखवतंय आणि तुम्ही आता या पोर्टलच्या डॅशबोर्डला लॉग इनला आलेला आहात तुम्ही. आणि इथं आल्याच्या नंतर आता आपण पाहूयात सर्वप्रथम आपल्या समोर काय डिस्प्ले होतंय. तर मित्रांनो, तुम्ही ह्या डॅशबोर्डला आलेला आहात आणि ह्या डॅशबोर्डला तुम्हाला इकडे तुमचा यूएन नंबर आणि नाव दिसेल. इकडे तुमचं यूएन नंबर, नाव, जन्मतारीख, जेंडर अशा पद्धतीची माहिती दिसेल. ही पर्सनल माहिती असल्यामुळे थोडं मी ह्याला चेंज केलेलं आहे. इथं तुम्हाला माहिती ती दिसणार नाही, ऍक्च्युअल तुमची माहिती वेगळी असेल. आता याच्यामध्ये आल्याच्या नंतर आपण आजच्या टॉपिक मध्ये केवायसी पाहतो. मग केवायसी साठी आपल्याला इकडे काही ऑप्शन पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये होम, व्ह्यू, मॅनेज, अकाउंट आणि ऑनलाईन सर्व्हिसेस. याच्यामध्ये आपल्याला मॅनेज नावाच्या टॅबला सर्वप्रथम क्लिक करायचं. इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे केवायसी. आता केवायसी नेमकं नक्की असतंय काय हे आपण ह्या पार्ट मध्ये शिकत आहोत. तर सर्वप्रथम आपण केवायसी ला क्लिक करून घेऊया. तर या केवायसी सेक्शन मध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला 3 प्रामुख्याने केवायसी पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये बँक, पॅन आणि पासपोर्ट ह्या 3 केवायसी पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये तुम्हाला जर बँकला तुम्हाला लिंक करायचं असेल तर तुम्ही बँक निवडू शकता, पॅनला लिंक करण्यासाठी पॅन आणि पासपोर्टला लिंक करण्यासाठी पासपोर्ट निवडू शकता. तर आपण सर्वप्रथम पॅनला पाहूयात. आता पॅनला क्लिक केल्याच्या नंतर तुमचं इकडे नाव येणार आहे. ऑलरेडी तुम्हाला आता इथं पॅन नंबरचा एक कप्पा दिलेला आहे. पॅनला क्लिक करा, त्यानंतर या बटनाला क्लिक करायचे आणि सेव्ह या बटनाला क्लिक करायचे. यानंतर तुमच्या मोबाईलला एक ओटीपी येईल, तो ओटीपी फिल करा आणि दॅट्स इट, म्हणजे झालं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचं पॅन लिंक करायचे. त्याच पद्धतीनं तुम्हाला बँकला क्लिक करून सुद्धा बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. कसं आपण पाहूया. बँक आपल्याला म्हणजे बँकेचं पासबुक लिंक करण्यासाठी आपण बँकला ऑलरेडी क्लिक केलंय. इकडे आपलं नाव जे दिसेल, त्यानंतर बँकेचा अकाउंट नंबर, कन्फर्म अकाउंट नंबर आणि आयएफएससी कोड अशी माहिती आपण इथं बँकच्या सेक्शन मध्ये भरायची आणि ही भरल्याच्या नंतर सेव्ह या बटनाला आपल्याला क्लिक करायचे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमचं बँक याला लिंक करू शकतात. म्हणजे आपण केवायसी करायचं या पार्ट मध्ये शिकलो असं म्हणायला हरकत नाही. सर्वप्रथम आपण पॅन कसं लिंक करायचं ते पाहिलं, त्यानंतर बँकेचं अकाउंट नंबर कसा लिंक करायचा ते पण पाहिलं. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय,
कोणता सांगतो ऐका. जेव्हा तुम्ही सेव्ह या बटनाला क्लिक करता त्यावेळेस तुमची केवायसी पेंडिंग फॉर अप्रुव्हल या सेक्शनला जाते आणि इथं गेल्याच्या नंतर ही सगळी केवायसी अप्रुव्हल होण्याचं काम एम्प्लॉयरचं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि एम्प्लॉयरचं अप्रुव्हल होईपर्यंत तुम्हाला क्लेम प्रोसेस होत नाही, पैसे खात्यात येत नाहीत आणि हे करण्यासाठी तुमच्या एम्प्लॉयरकडे हा जाईल. हे जी केवायसी केली एम्प्लॉयरच्या लॉगिन मध्ये दिसेल, त्याला अप्रुव्हल केलं की तुमचं होऊन जाईल. आता बरेच प्रश्न मला विचारतील मित्र की हे केवायसी व्हायला अंदाजे किती दिवस लागतात. आता साधारणपणे पहा 2 ते 7 दिवसामध्ये केवायसी अप्रूव्ह होते आणि जेव्हा केवायसी अप्रूव्ह होईल तेव्हा इथं करंटली ऍक्टिव्ह केवायसी मध्ये तुम्हाला ते दोन्ही पण दिसायला सुरुवात होईल. आणि सगळ्यात महत्वाचं केवायसी करताना तुम्ही एक गोष्ट चेक करा, आधार कार्डवरचं नाव आणि पीएफ रेकॉर्ड नुसार नाव तुमचं एकच आहे का, बँक अकाउंटवर तुमचं नाव एकच आहे का आणि तुमचा पॅन हा ऍक्टिव्ह आहे का. तर ही सगळी गोष्टीची खातरजमा करणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय तुमची पीएफ ची केवायसी होऊ शकत नाही. हा जर व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पीएफ संबंधात काही व्हिडिओसाठी नक्कीच मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि पीएफचा नवीन एक व्हिडिओ पार्ट 3 लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.